रोल. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर जालना जिल्ह्याला काल अक्षरशः अवकाळी पावसानं झोडपून काढले. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला तर ठिकठिकाणी गारांचा पाऊस पडला. त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. मी सध्या जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील रांजणी या शिवारामध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर माझ्या मागे हा गव्हाचा प्लॉट आहे आणि गव्हाचं पीक अक्षरशः हा आडवं झालेलं आहे, पूर्ण झोपलेलं पीक आहे. मोठं नुकसान या परिसरातील शेतकऱ्यांचं झालेलं आहे. अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता आणि त्या इशाऱ्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये पाऊस पडलेला आहे. काही शेतकरी आपल्या बरोबर आहेत. दादा मला सांगा की काय काय तुमचं नुकसान झालंय, कशा पद्धतीचा पाऊस होता? काल अचानक वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे असं आमच्या जवळपास 3.5 ते 4 एकर असलेला गहू उभं पीक अवघ्या 8-10 दिवसानंतर आमच्या घरामध्ये पडणार होतं साहेब. ते अक्षरशः ज्याप्रमाणे आमचा कापूस गेला, सोयाबीन बी गेली, अशीच गारपिटीच्या वातावरण आणि हवामानाच्या खराब वातावरणामुळे नुकसान भरपाई आम्हाला त्यावेळेस बी कमी प्रमाणात मिळाली. आणि आज पण गव्हाची आशा ठेवून आम्ही आमच्या मुलीच्या लग्नाच्या व तसेच शैक्षणिकासाठी आम्ही जी शिष्यवृत्तीची अपेक्षा भेटली नाही व तसंच आम्हाला याच्यापासून फी वगैरे भरण्यासाठी आम्ही अपेक्षा ठेवली होती. आज अक्षरशः आमच्याकडे डोळ्यातून पाणी यासाठी दुसरं काही उरलं नाही. आता आमच्या हाताला फक्त दोरी आलेली आहे, पीक तर काही आमच्या हातात आलं नाही सर. नक्कीच आपण बघू शकतो की हातातोंडाशी आलेला घास होता, काढणीला आलेला गहू होता, पूर्ण आडवा झालेला आहे. दादा मला सांग की काय तुमची मागणी असणार आहे, कारण खूप मोठं नुकसान झालेलं आहे या सगळ्या परिसरात. काल रात्री जो अवकाळी अचानक पाऊस झाला त्यामध्ये नुसता पाऊसच नाही तर गाराचा एक प्रचंड महापूर झाल्यासारखा राजनी परिसरामध्ये झाला. तर त्यामुळे प्रामुख्याने गहू, हरभरा, कांदा, बीज उत्पादनाचा कांदा आणि तसेच फळबागेचं एक अतोनात नुकसान झालेलं आहे. तरी शासनानं याची वैयक्तिक दखल घ्यावी. ह्याच्या अगोदर बी पूर्ण पावसाळ्यामध्ये राजनी परिसरात खूप पाऊस झाला. त्यामुळे बरेच माग बी जी आम्हाला मदत मिळाली ती एकदम तुटपुंजी मदत होती. आणि यावर शेतकऱ्याच्या मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण निर्भर आहेत. त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त कसा आधार देता येईल याची शासनाने दखल घ्यावी, ही शासनाला एक विनंती राहील आमची आणि याची दखल घ्यावी शासनाने. दादा मला सांगा की तुमच्याकडे काय काय आहे सध्या पीक आणि कशा पद्धतीचं नुकसान झाले? माझ्याकडे 1 एकर कांदा आहे, 3 एकर गहू आहे. आता हे सगळं असंच झालेलं आहे. पूर्ण ही इथलं जे आहे ते तसंच सगळीकडे तर असंच झालेलं आहे राजनी परिसरात. तुमचं काय नुकसान झालंय आणि काय तुमचं सरकारकडे म्हणणं आहे? सगळंच राख झाली ना आता काय मन नाही. सगळ्याच गहू असे झाले, कांदे तसे झाले. काल किती वाजता अवकाळी पाऊस झाला, गारपीट कशी होती? 5:30 ला चालू झालता तर रात्री 8 ला बी चालू झाला, डबल 12 पर्यंत चालला रात्री बी. आपण बघितलं तर खूप मोठ्या पद्धतीनं या सगळ्या परिसराला गारपिटीनं आणि वादळी वाऱ्यानं झोडपून काढलेलं आहे. त्यामुळे शासनानं आणि सरकारनं या ठिकाणी तातडीनं पंचनाम्याचे आदेश द्यावेत आणि पंचनामा करून या सगळ्या शेतकऱ्यांना मदत भरपाई देण्यात यावी, अशा पद्धतीची मागणी या सगळ्या परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली आहे. न्यूज 18 मराठीसाठी रवी जयस्वाल, जालना.